नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सब्जेक्टबद्दल बघणार आहोत. तर हा सब्जेक्ट थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा आहे. इलेक्टिव्हचा सब्जेक्ट आहे SPM. तर या सब्जेक्टबद्दल आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहेत जे तुम्हाला करायचे आहेत आणि त्यावरती विचारले गेलेले काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 3 पासून आपण चालू करूयात. तर सगळ्यात पहिले येतो हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो क्रिटिकल पाथ कन्सेप्ट आणि रेमेडीज. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर हे काही क्वेश्चन्स आहेत PYQमध्ये विचारले गेलेले आणि 2 वेळा रिपीट झालेले असे काही क्वेश्चन्स काढलेले आहेत मी. दुसरा टॉपिक येतो फॉरवर्ड पास आणि बॅकवर्ड पास टेक्निक. तर याच्यावरती पण या कन्सेप्टवरती पण खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप्स. याच्यामध्ये 4 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचे रिलेशनशिपवरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे काही क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झालेले आहेत. त्यानंतर येतो नेटवर्क प्लॅनिंग मॉडेल्स कोणकोणते आहेत आणि फॉर्म्युलेशन नेटवर्क मॉडेल. तर याच्यावरती हे असे काही क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झालेले आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. तर हे टॉपिक तुम्हाला सगळ्यात आधी कवर करायचे आहेत. त्यानंतर मीडियम टॉपिक करायचे आहेत आणि त्यानंतर लिस्ट टॉपिक करायचे आहेत जे 1 वेळा विचारले गेलेले आहेत फक्त. तर मीडियममध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्टिव्हिटी प्लॅनिंग. तर याच्यावरती पण हे काही क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झालेले आहेत. दुसरा टॉपिक येतो सिक्वेन्सिंग अँड शेड्यूलिंग ॲक्टिव्हिटीज. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे. प्रोजेक्ट शेड्यूल्स. तर याच्यावरती सब क्वेश्चन विचारला गेला असेल. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत जे तुम्हाला नंतर करायचे आहेत जेव्हा टाईम असेल, कारण हे एकच वेळा विचारले जातात. तर असे हे टॉपिक्स आहेत. ॲक्टिव्हिटी फ्लोट, शॉर्टनिंग द प्रोजेक्ट ड्युरेशन, त्यानंतर आयडेंटिफाईंग ॲक्टिव्हिटीज. तर चौथा युनिट येतो आपला प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड कंट्रोल. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते जे तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे आहेत. अर्नेट व्हॅल्यू ॲनालिसिस, EVA आपण त्याला बोलतो. तर याच्यावरती सगळ्यात जास्त रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत जे की विचारले जातात PYQमध्ये. चेंज कंट्रोल. तर हा पण दुसरा टॉपिक आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतो कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा टॉपिक येतो व्हिज्युअलायझिंग प्रोसेस आणि प्रोजेक्ट मॉनिटरिंग. तर याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन विचारले गेले, म्हणून हा पण टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत काही कॉस्ट मॉनिटरिंग. तर याच्यावरती 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर प्रोजेक्ट स्टेटस रिपोर्ट्स. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. प्रोजेक्ट ट्रॅकिंग. तर याच्यामध्ये पण क्वेश्चन विचारला आहे. चौथा टॉपिक येतो सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट SCM. त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला आहे. कलेक्टिंग ऑफ प्रोजेक्ट डाटा. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहे जे कधी विचारत नाहीत किंवा 1 वेळा विचारतात. तर याच्यामध्ये फ्रेमवर्क फॉर मॉनिटरिंग आणि कंट्रोल आणि दुसरा आहे कान्बन बोर्ड्स आणि प्रोजेक्ट कॅलेंडर. तर असे हे टॉपिक आहेत. 5वा युनिट येतो आपला अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत. प्रेडिक्टिव्ह वर्सेस इम्पेरिकल मॅनेजमेंट आणि अजाईल वर्सेस ट्रॅडिशनल आणि एक वॉटरफॉल मॉडेल आहे. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर हे तुम्हाला सगळ्यात पहिले कवर करायचं आहे. असे हे वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर येतो 3 स्टेज ऑफ अजाईल प्रोजेक्ट. तर याचे 3 स्टेजेस कोणते येत आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे आहे. तर असे हे काही क्वेश्चन्स आहेत यावरती विचारले गेलेले. त्यानंतर आहे स्क्रम फ्रेमवर्क आणि मेथोडॉलॉजी. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे काही त्याचे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. चौथा टॉपिक येतो रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी इन अजाईल. तर याच्यावरती पण या टॉपिकवरती पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यानंतर काही मीडियम टॉपिक आहेत या युनिटमध्ये. अजाईल एस्टिमेशन मेथड्स. याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. शेड्यूलिंग अँड ट्रॅकिंग इन अजाईल. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर अजाईल मॅनिफेस्टो आणि त्याचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ अजाईल यावरती पण 2 वेळा क्वेश्चन आलेला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अप्रोचेस काय काय आहेत त्याच्यावरती पण एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत जे तुम्हाला नंतर कवर करायचे आहेत, ते जास्त वेळा विचारत नाहीत. त्यानंतर युनिट नंबर 6 मॅनेजिंग पीपल. तर याच्यामध्ये टीम डेव्हलपमेंट, स्टेजेस ऑफ टीम डेव्हलपमेंट. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला गेलेले आहेत. दुसरा टॉपिक येतो ऑर्गनायझेशनल बिहेवियर एलिमेंट्स. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा आहे.
तिसरा टॉपिक येतो डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि टाईप्स. तर याच्यावरती पण 2-2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत PYQजमध्ये. टाईप्स ऑफ टीम ऑर्गनायझेशन, तर याच्यामध्ये पण त्याचे टाईप्स काय काय आहेत त्याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर येतो डिस्पर्सेड आणि व्हर्च्युअल टीम्स, तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर मीडियम टॉपिक काय आहेत युनिट नंबर 6मधले, तर मोटिवेशन आणि मॉडल्स, तर याच्यावरती 1 वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर ओल्डहॅम आणि हॅकमॅन जॉब कॅरेक्टरिस्टिक मॉडेल, तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर स्टॅप सिलेक्शन मेथड्स काय काय आहेत त्याच्यावरती 2 वेळा विचारलेला आहे. कम्युनिकेशन प्लॅन आणि जनरेट, तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर लीडरशिप मॉडेल्स काय काय आहेत त्याच्यावरती पण एकदा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर मॅनेजिंग टीम्स, तर याच्यामध्ये पण 1 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तर असे हे मीडियम टॉपिक आहेत जे 1 किंवा 2 वेळा विचारले जातात. तर तुम्हाला सगळ्यात आधी हायेस्ट टॉपिक करायचे आहे, त्यानंतर हे मीडियम टॉपिक करायचे आहेत आणि त्यानंतर जर तुमच्याकडे टाईम्स असेल तर तुम्ही लिस्ट टॉपिक करू शकता जे जास्त वेळा विचारले जात नाहीत. तर असे हे मी 4 युनिटचे एंड सेमसाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत जे करून तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकता एंड सेममध्ये. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो.